भारतातील सर्वात शक्तिशाली गुप्तहेर कोण होता, ज्याने पाकिस्तानचे 2 तुकडे करण्याच्या ऑपरेशन मध्ये महत्वाची भूमिका बजावली, ज्याने भारताची सर्वात मोठी गुप्तचर संस्था उभी केली आणि ज्याचे नाव आजही गुप्तचर विश्वात आदराने घेतले जाते? ही गोष्ट आहे भारताच्या स्पाय मास्टरची. रॉचे संस्थापक रामेश्वरनाथ काओ म्हणजेच आर्यन काओ. तर नमस्कार, मी आदित्य थोरे आणि तुम्ही पाहत आहात द फ्रीडम कॉलम. भारताच्या गुप्तचर इतिहासाचा उल्लेख झाला आणि आर्यन काओ यांचे नाव आले नाही असे होणे जवळपास अशक्य आहे. आज रॉ ही जगातील प्रभावी गुप्तचर संस्थांपैकी एक मानली जाते. पण या संस्थेची पायाभरणी करणारा माणूस कोण होता? चला जाणून घेऊया. रामेश्वरनाथ काओ यांचा जन्म 1918 मध्ये वाराणसी येथे झाला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात साध्या पोलीस अधिकाऱ्यापासून झाली, पण त्यांची निरीक्षण शक्ती, शांत स्वभाव आणि गुप्त माहिती हाताळण्याचे कौशल्य यामुळे ते लवकरच वरिष्ठांच्या नजरेत आले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच आयबी मध्ये काम करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. 1955 मध्ये भारतात आलेल्या चीनचे पंतप्रधान झोऊ एनलाई यांच्या सुरक्षेची जबाबदारी काओ यांच्यावर होती. हे काम त्यांनी इतक्या यशस्वीपणे पार पाडले की केंद्र सरकारच्या उच्च पातळीवर त्यांची विशेष दखल घेतली गेली. पुढे त्यांनी अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये काम केले. त्यात सर्वात प्रसिद्ध प्रकरण होते 1955 मधील काश्मीर प्रिन्सेस विमान दुर्घटनेचा तपास. या तपासादरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा अजून यायचा होता. 1962 मध्ये चीन विरुद्धच्या युद्धात भारताला मोठा पराभव पत्करावा लागला. त्यानंतर 1965 मध्ये पाकिस्तान सोबत युद्ध झाले. या दोन्ही घटनांनंतर भारत सरकारला जाणवले की देशाला स्वतंत्र आणि अधिक सक्षम परराष्ट्र गुप्तचर संस्थेची गरज आहे. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही जबाबदारी आर्यन काओ यांच्यावर सोपवली आणि 1968 मध्ये रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजेच रॉ ची स्थापना झाली. रॉ चे पहिले प्रमुख बनण्याचा मान आर्यन काओ यांना मिळाला. काओ यांनी सुरुवातीपासूनच रॉ ला आधुनिक स्वरूप दिले. देशभरातून प्रतिभावान अधिकारी निवडले गेले. परदेशात गुप्त माहितीचे जाळे उभारण्यात आले आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी स्वतंत्र गुप्तचर व्यवस्था तयार करण्यात आली. पण रॉ ची खरी परीक्षा आली 1971 मध्ये. त्या काळात पूर्व पाकिस्तान मध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण झाली. लाखो निर्वासित भारतात येत होते. भारताला युद्धाची शक्यता दिसत होती. याच काळात रॉ ने पूर्व पाकिस्तान मध्ये मोठे गुप्त नेटवर्क उभे केले. मुक्ती वाहिनीच्या लढवय्यांना प्रशिक्षण देणे, माहिती पुरवणे आणि पाकिस्तानच्या हालचालींवर नजर ठेवणे ही महत्वाची कामे रॉ ने केली. यामुळे भारताला युद्धादरम्यान मोठी रणनीती फायदा मिळाला आणि अखेर डिसेंबर 1971 मध्ये पाकिस्तानचा पराभव झाला. पूर्व पाकिस्तान वेगळा झाला आणि जगाच्या नकाशावर बांगलादेश नावाचा नवीन देश निर्माण झाला. अनेक लष्करी आणि गुप्तचर तज्ञांच्या मते या संपूर्ण ऑपरेशन मध्ये आर्यन काओ आणि रॉ यांची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका होती. याच कारणामुळे काओ यांनी भारताच्या गुप्तचर इतिहासातील सर्वात यशस्वी प्रमुखांपैकी एक मानले जाते. विशेष म्हणजे काओ यांची कार्यपद्धती खूप वेगळी होती. ते फार कमी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसायचे, माध्यमांपासून दूर राहायचे, मुलाखती जवळपास कधी दिल्याच नाही. त्यांना प्रसिद्धीपेक्षा परिणामांवर विश्वास होता. त्यामुळेच अनेक लोक त्यांना द मॅन हू नेव्हर स्पोक असेही म्हणतात. 1971 मध्ये जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी रॉ प्रमुख पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतरही भारत सरकारने अनेक संवेदनशील विषयांवर त्यांचा सल्ला घेतला. पुढे इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा विषयक सल्लागार म्हणूनही काम केले. 20 जानेवारी 2002 रोजी आर्यन काओ यांचे निधन झाले. मात्र त्यांनी उभी केलेली संस्था आजही भारताच्या सुरक्षेची एक महत्वाची भिंत म्हणून उभी आहे. आज जेव्हा रॉ चे नाव घेतले जाते, जेव्हा भारताच्या गुप्त कारवायांची चर्चा होते, तेव्हा एका नावाचा उल्लेख अपरिहार्य ठरतो, आर्यन काओ. एक असा माणूस ज्याने कधी प्रकाश झोता देण्याचा प्रयत्न केला नाही, पण ज्याच्या कामामुळे भारत अधिक सुरक्षित झाला. म्हणूनच अनेकांच्या मते जर रॉ ही भारताची ढाल असेल तर आर्यन काओ हे त्या ढालीचे शिल्पकार होते. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि अशाच सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक आणि गुप्तचर विश्वातील रोचक कथा पाहण्यासाठी द फ्रीडम कॉलमला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.